नमस्कार, कशा आहात सगळेजण. तर आज ना मी छोले करायचं ठरवलं आणि कधी नव्हे तिने अहोंची नजर गेली. म्हणले बापरे, एवढे छोले टाकले जातं, एवढे 4 जणांसाठी एवढे छोले कशाला. थोडेच बरे छोलेमध्ये ना ग्रेव्हीच असलेली चांगली. म्हटलं थांबा काहीतरी चटपटीत तुम्हाला करून देते. मग छोले घेतले. छोलेमध्ये ना आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची असं सर्व टाकून घेतलं. मीठ टाकलं आणि म्हणाले बघा आता छानपैकी एक डिश तुम्हाला तयार करते. तुम्हाला वाटणारच नाही हे छोल्यापासून बनवले म्हणून. ते बोलले चालेल बघ, एकदा खाऊन बघतो मग तुला सांगतो कशी झाली ती. आणि मग मी त्याच्यामध्ये ना थोडासा कांदा कापून टाकला. एकदम छोटा कांदा घेतला आणि थोडं बेसनचं पीठ घेतलं. जवळपास 1 चमचा वगैरे असं बेसनचं पीठ टाकून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे असे वडे बनवणार आहे. ही डिश आहे ना सर्वांकडेच मिळते. आपल्या भारतातच नव्हे तर बाहेरच्या देशात पण ही डिश मिळते आणि पण ती तिकडे फलाफल म्हणतात. आपण ह्याला साधे आपले वडे म्हणू. पण एकदम छान असे पटकन पण होतात आणि छोलेपासून बनवले असं बिलकुल वाटत नाही. आणि सोनेरी रंग हे बघा, हे झाले म्हणजे त्याने सोनेरी रंगावरती आता परतून घेते. आणि त्यात ह्यांचा वास तिकडे बाहेर गेला की काय, सावी स्टडी करत बसली होती तर तिला तर ती स्टडी करता करता पटकन उठून आली. मी म्हटलं हिला काय झालं, तर म्हणते मम्मी काहीतरी तू बनवतेस का, मला सुगंध गेला तिकडे. मी म्हटलं काय बनवते, तर म्हणते काहीतरी सुगंध येतोय मला. आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. असेच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.